दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळताना दिसतात। एका बाजूला कोतुळेश्वर केटरर्स कोतुळ आणि दुसऱ्या बाजूला विठुमाऊली म्हाळुंगीचा संघ आपल्याला दिसतो आहे। बाळासाहेब गीते प्रसिद्ध आचार्य यांचा संघ आहे, तर बाजीराव सदगीर, रावसाहेब सदगीर, सचिन सदगीर प्रसिद्ध कांदा व्यापारी यांचा हा संघ आपल्याला दिसतो आहे। प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण विठुमाऊली 11 संघाला पाहतोय। सुशांत गायकवाड सुरुवात खूप चांगली करताना पाहायला मिळाले। एक चौकार आलाय राजू पाटे यांच्या विपक्षामध्ये। पहिलं षटक घेऊन राजू पाटे तयार आहेत। त्यावेळेला थोडासा कमी गतीने टाकला होता बॉल, मिड ऑफ मध्ये बॉलला अडवलं जातं। चांगलं कलेक्शन तिथे पाहायला मिळतं, चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर केलं, धावी ते मिळणार नाहीये। व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये सातत्याने आपल्याला बघायला मिळतं राजू पाटे यांच्या माध्यमातून। नारायणगाव या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत। अनेक स्पर्धा आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती गाजवणारा खेळाडू। जागा बनवली आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला त्याची योग्य जागा दाखवली आहे। धावा मिळतील इथे 4। सुशांत गायकवाडचा अजून एक तडाखा, चौकार। आणि दोन चौकार त्यांच्या विरुद्ध आले। धावसंख्या 10 झाली आहे। विठुमाऊली 11 संघ टॉस जिंकला होता कोतुळेश्वर केटरर संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय शेखर शेळके यांनी घेतला होता। ॲज अ कॅप्टन म्हणून आज शेखर शेळके तुम्हाला इन ॲक्शन दिसतात। एक दर्जेदार शानदार आयोजन आपण या स्पर्धेचं पाहतोय। कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। हेमंत उर्फ बबलूशेठ देशमुख साहेब प्रदेश कार्यकारिणी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य आणि युवा नेतृत्व योगेश शेठ देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण सर्वजण पाहतो आहे। प्रेक्षकांचं मनापासून स्वागत असेल, कारण आजचा दिवस या स्पर्धेतला बराचसा महत्त्वपूर्ण दिवस आहे। आज शेवटचे 4 संघ खेळणार आहेत। आज सुपर 8ला कोण जाणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे आणि सर्वांसमोर एक प्रश्न आहे की आज सुपर 8ला कोण जाणार आणि कोण कॉल बॅकमध्ये जाणार, हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे। हा प्रश्न गुलदस्त्यात जरूर आहे, परंतु येणारी वेळ, येणारे काही षटके, येणारे काही सामने तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहेत। धावफलकावरती 10 गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकतो। गोलंदाजामध्ये बदल आता करण्यात येतोय। रिजवान यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला। ओहो, खूप चांगला बॉल। इकडे फुल टॉस होता खरा, रडारमध्ये होता इथे फलंदाज सुशांत गायकवाड यांच्या, परंतु बॅटवर येऊ शकला नाही आणि रिजवान यांनी सुटकेचा निश्वास सोडला। डॉट बॉलची नोंद तिथे होणार आहे। धावफलकावरती 10। पहिलं षटक अंतिम टप्प्यामध्ये आहे। 2 चौकार जरूर आले, परंतु इथे पुनरागमन करण्याची आवश्यकता आहे आणि ते पुनरागमन रिजवान यांनी केले जरूर। यावेळेला मात्र हा चेंडू खराब होता आणि याचा खरपूस समाचार घेण्यात आलाय। बॉल जाईल बाउंड्री लाईन पार। ओव्हरची सुरुवात 2 धावांनी झाली आणि शेवट चौकाराने झालाय। 1 ओव्हर नंतर धावसंख्या 14। तीन चौकार आलेत पहिल्या षटकामध्ये। सुशांत गायकवाड पारनेर तालुक्यातील हे प्रतिभावंत खेळाडू आहेत। सुरुवात चांगली करताना दिसत आहेत। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावर 14 धावा आहेत। आघाडीची जोडी तुम्ही बघणार आहात। योगेश कानवडे संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत। कित्येक काळ टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करणारे खेळाडू आहेत। चढ उतार टेनिस बॉल क्रिकेटचे अगदी जवळून पाहिलेला हा खेळाडू आज तुम्हाला इथे खेळताना दिसतोय। परंतु दुसऱ्या बाजूला सुशांत गायकवाड यांना तुम्ही बघणार आहात। तर ओव्हर नंबर 2 साठी कुणाला पाचारण केलं जातं, कुणाला आमंत्रित केलं जातं ओव्हर नंबर 2 मध्ये, ते बघणं देखील बरंचसं महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या अगोदरची मॅच आपण पाहिली। डिंगडॉंग अकोले संघानं पहिल्या इनिंगमध्ये 84 धावा बनवल्या। 85चं लक्ष्य हे स्वराज वॉरियर संघासमोर ठेवलं, परंतु त्या 85 धावांचा पाठलाग करत असताना स्वराज वॉरियर संघ हा थोडासा अडखळताना दिसला जरूर आणि त्या मॅचमध्ये एक हाती विजय तो डिंगडॉंग अकोले संघाने मिळवला। जवळपास 29 धावांनी डिंगडॉंग अकोले संघाने विजय मिळवला। पहिला विजय डिंगडॉंग अकोले संघाने साजरा केला, परंतु इथे दुसऱ्या मॅच मध्ये काय घडणार? पहिला डाव सुरू आहे। 1 ओव्हर नंतर 14 धावा धावफलकावर।
ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज योगेश भालेकर जे स्वतः संघाचे आयकॉन आहेत गोलंदाजी करण्यासाठी येतात. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा खर्च करण्यात आल्यात तिथे थोडंसं धावेंना ब्रेक लावण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. आज योगेश भालेकर यांना तुम्ही बघणार आहात कोतुळ प्रीमियर लीग मध्ये आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक ओव्हर नंतर 14. चला थोडासा वेळ देखील वाचवणं गरजेचं असेल कारण वेळ आपल्याकडे अधिकचा नाही आहे. वेळ वाचवत चला. योगेश तयार होतात. समोर योगेश कानवडे आहेत. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर बॉलर बॅक ड्राईव्ह तिथे करण्यात आला होता. रिॲक्शन टाइम जास्त नाही आहे गोलंदाजाकडे आणि याही परिस्थितीमध्ये त्यानं बॉलला गॅदर करण्याचा प्रयत्न केला, कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे यश मिळालं नाही आहे. परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. चांगली सुरुवात योगेश भालेकर करताना दिसत आहेत. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 14. कोतुळेश्वर केटरर्स संघ गोलंदाजी करताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूला विठुमाऊली 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न राहिला. चांगली सुरुवात योगेश भालेकर करताना दिसतात. इकडे पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आणि पहिल्या 2 चेंडूंमध्ये फलंदाजाला उभं करण्याचं काम ते योगेशच्या माध्यमातून राहिलं. त्याचा आपण जर पाहिलं ना मित्रांनो तर त्याचं कारण काय आहे की अचूकता गोलंदाजीमध्ये आहे. वाह, परत एकदा टप्पा पडला आणि हा चेंडू थोडासा बाहेर निघाला, हलकासा बाहेर काढला हा चेंडू, फलंदाजापासून दूर गेला आणि यष्टीरक्षक शेखर शेळके यांच्या हातामध्ये तिसरा चेंडू जो मात्र डॉट येताना दिसतो आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे योगेश भालेकर यांची. आज तुम्ही जर पाहिलं तर मैदानामध्ये ॲज आयकॉन खेळत आहेत. जबाबदारी मोठी आहे. पुढे सरसावलेत. लोवर फुल टॉस. ऑन साईडला बॉलला खेळले क्षेत्ररक्षक पाठमोरे आहेत. मिडविकेटवरून एक क्षेत्ररक्षक आल्या बॉलला अडवण्यासाठी, परंतु त्याचे जे प्रयत्न आहेत ते अपुरे पडतात. मोठं अंतर त्याला कापायचं आहे परंतु तो कापू शकला नाहीये. बॉल सीमारेषा पार. 4 धावा चौकार. चार धावा येत आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 18 धावा विठुमाऊली 11 संघाची धावसंख्या बघायला मिळते. पहिल्या 3 चेंडूवर स्ट्रगल करताना दिसलेत योगेश कानवडे, परंतु तदनंतर एक चौकार आला आणि यावेळेस ओव्हर द बॉलर हेड चेंडूला आरसा दाखवला आणि बॉल मात्र पाठवून दिला बाउंड्री लाईन पार. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार. खूप सुंदर स्ट्रोक पदलालित्य केला. बॉलच्या लाईन मध्ये आला आणि शॉर्ट सिलेक्शन ते दर्जेदार. यावेळेस खराब लाईन पंच दंडित करणार आहेत. एक अतिरिक्त धाव इथे मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती 23 धावा. सुरुवात जरी योगेश भालेकर यांनी चांगली केली असली परंतु योगेश कानवडे, मी अगोदर देखील उल्लेख केला की हा खेळाडू अनुभवाने परिपूर्ण आहे आणि ते तदनंतर त्याच्या विरुद्ध आक्रमण देखील करताना दिसलाय. 2 चौकार आले. त्यानंतर एक धाव अतिरिक्तच्या मदतीने मिळाली म्हणजे 9 धावा आतापर्यंत खर्च करण्यात आल्या आणि धावसंख्या 23 या आकड्यावर ती मात्र जाताना दिसते आहे. 23 रन. बॉल हवेत आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय मिड ऑफ बॉलच्या खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. चांगला जजमेंट आणि तिथे फलंदाज योगेश कानवडे यांना माघारी जावं लागेल. पहिला धक्का, पहिला फलंदाज इकडे बाद होतोय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. टीट फॉर टॅट ते मात्र बघायला मिळाले या ओव्हर नंबर 2 मध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर एक गडी बाद. धावसंख्या 23. 23 रन. लॉस ऑफ 1 विकेट. विठुमाऊली 11 हा संघ बॅटिंग करताना दिसतोय. टॉस जिंकला होता. कोतुळेश्वर केटरर्स या संघाने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु सुरुवात फलंदाजी करणाऱ्या संघाने चांगली केली आहे. जरी कोतुळेश्वर केटरर्स संघाला 1 विकेट मिळाली असली परंतु आता 2 फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आहेत त्या 2 फलंदाजांमध्ये प्रतिभा आहे. त्या 2 फलंदाजांमध्ये क्षमता आहे. इथून पुढे धावा बनवण्याचा प्रयत्न त्या 2 फलंदाजांचा नक्कीच राहणार आहे. न्यू बॅटर, नवीन फलंदाज वासिक शेख फलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील कोंढवा परिसरातील खेळाडू आहेत. सातत्यानं हमराज मृत्युंजय संघामध्ये देखील आपण त्यांना खेळताना पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. म्हणजे एक आयकॉन खेळाडू तुमचा अष्टपैलू असतो त्यावेळेस
संघ चांगल्या पद्धतीने उतरतो मैदानामध्ये. ज्यावेळेस फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये आयकॉन चांगली कामगिरी करतो त्यावेळेस संघातील स्थानिक खेळाडू असतील, आयडॉल खेळाडू असतील, यांचा देखील आत्मविश्वास आणि यांचं देखील मनोबल ते उंचावत असतात. आज वासिक शेख यांच्यावर देखील नजर असणार आहेत. परंतु गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज बशीर शेख गोलंदाजीसाठी. शॉर्ट बॉलचा वापर, हाफ ट्रॅकर, इथे खूप सुंदर स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुशांत गायकवाड यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पार जाईल आणि आमदार चषकाचा एक सुंदर मॅग्निफिसंट चौकार येतो. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. थोडीशी खराब दिशा आपल्याला इथे बघायला मिळाली बशीर शेख यांची आणि म्हटलं जातं की दिशा से भटके तो मिलेंगे फटके. अगदी त्याच पद्धतीने आखूट टप्प्याचा बॉल, बराचसा वेळ होता, बॉलच्या लाईनमध्ये आले, शॉट सिलेक्शन चांगलं बघायला मिळालं, बॉल लॉंग लेग सीमारेषा पार, धावा तिथे 4 मिळत आहेत. धावसंख्या 27, 1 गडी बाद. ओव्हर नंबर 3चा खेळ तो सुरू आहे. पुन्हा एकदा यावेळेस थोडासा वेग दिला, वेगानं बीट झाले ते सुशांत गायकवाड. बॅट थोडीशी उशिराने आली, शरीरावर जाऊन बॉल आदळला आणि त्यानंतर एक लेग बाईसची धाव मात्र इथे पूर्ण होताना दिसते आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 28 झाली आहे. आजचा दिवस कोथरूड प्रीमियर लीग मध्ये बराचसा महत्त्वपूर्ण दिवस. आज 4ही संघ ताकदवान आहेत, 4ही संघ बलाढ्य आहेत, 4ही संघाचे आयकॉन्स ते तगडे आहेत, 4ही संघाचे आयडॉल्स ते तगडे आहेत. परंतु जिंकणार कोण? आज संघर्ष मोठा आहे. आज चित्तथरारक उत्कट लढती, आज रोमहर्षक लढती तुम्हाला या आमदार चषकामध्ये बघायला मिळतील. वासिक शेख आता स्ट्रायकर एंडकडे तुम्हाला बघायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत, चेंजेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ मार्गस्थ आहे. 6 षटकांची लढत आणि या 6 षटकांच्या लढतीमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत ते बघणं देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 28, 1 फलंदाज बाद. बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच करत असताना एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकदा पूर्ण केली जाईल. ऑफ द मार्क खातं उघडतायत वासिक शेख आणि 1च्या मदतीने धावसंख्या 29. पहिला बॉल चेक केला त्यांनी, थोडेसे बॅकफुटला गेले, बॅकफुटला गेल्यानंतर हलक्या हाताने बॉलला ढकललं, एकदा पूर्ण केली. 1च्या मदतीने धावसंख्या 29 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 29, लॉस ऑफ 1 विकेट. बशीर शेख पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, परंतु तदनंतर काय पुनरागमन केलंय बशीर शेख यांचं देखील कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल, यावेळेला ठप्पा पडलाय, अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. अपील तर लाऊड होताना दिसते, परंतु चेक केलं जाईल. 3ऱ्या पंचांची मदत इकडे घेतली जाणार आहे. बघूयात काय निर्णय येतोय. तो आपल्यापर्यंत देखील काही क्षणातच पोहोचवला जाणार आहे. अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार, खरं तर रस्त्यांची जाळे विणणारे आमदार म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. आज अकोले तालुक्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आपल्याला बघायला मिळत आहेत. आमदार किरणजी लहामटे साहेबांच्या प्रयत्नातून अकोले तालुक्यामध्ये विकासाची गंगा आली. आज पिंपरकणेचा पूल असेल, अकोल्याचे नवीन रस्ते असतील, आज ग्राम सचिवालयाची इमारत असेल, अंगणवाडीच्या इमारती असतील, प्राथमिक आरोग्य केंद्रे असतील. स्वतः डॉक्टर असल्यामुळे आरोग्याची जाण आहे, त्यामुळे आरोग्य क्षेत्रामध्ये या तालुक्याने देखील मोठी प्रगती केली आहे. जिल्हा परिषदचे नवीन वर्ग खोल्या असतील, शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय काम साहेबांचं राहिलं. लिंगदेव MIDC तिथे मंजुरी करण्यात आली, MIDCला मंजुरी देण्यात आली, हे देखील उल्लेखनीय काम साहेबांचं राहिलं. अर्थात तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी प्रयत्नशील साहेब आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. बशीर गोलंदाजीसाठी. 1/29 नॉट आऊट असा इशारा देण्यात आला होता. एक धाव तिथे मिळते आहे. इनफिल्डच्या आतमध्येच बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आलेत, वाईडिश मिड ऑफ मध्ये बॉल अडवत आहेत. तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली जात असताना 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. 30 धावा धावफलकावर. वासिक शेख, सुशांत गायकवाड ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. एक खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे तर एक खेळाडू आहे आयडॉलच्या भूमिकेमध्ये. परंतु स्थानिक खेळाडू बशीर शेख यांचं कौतुक करावं लागेल. या 2 फलंदाजांच्या विरुद्ध त्यानं अचूकतेनं गोलंदाजी केली आतापर्यंत. यावेळेला चांगला फटका आहे. ऑन साईडला बॉलला खेळले, डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून बॉलवरती आले. 1च्या मदतीने धावसंख्या थोडीशी खुलताना दिसते, थोडीशी फुलताना दिसेल आणि धावफलकावर 31 धावा. ओव्हरचा खेळ संपतोय. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर 1 गडी बाद, 31 धावा. 31 रन, लॉस ऑफ 1 विकेट. विठू माऊली 11. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन
ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हर नंतर 31 धावा धावफलकावर. करंट रन रेट जर आपण बघितला तर 10.33च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या गेलेल्या आहेत. परंतु इथून पुढे कशा पद्धतीनं फलंदाजी होईल, इथून पुढच्या 3 षटकांमध्ये कशा पद्धतीनं फलंदाज आता फलंदाजी करतील ते बघणं देखील बरंच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ओव्हर नंबर 4 कडे आपण जातोय आणि ओव्हर नंबर 4 मध्ये ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 9 धावा दिल्या होत्या, एक महत्त्वाची विकेट मिळवली होती, ते संघाचे आयकॉन योगेश भालेकर गोलंदाजी करण्यासाठी येताना दिसतात. वासिक शेख दोन्ही धावसंख्येवर नाबाद आहेत, तर सुशांत गायकवाड 10 चेंडू खेळलेत, 19 धावा त्यांनी बनवल्या, 4 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. आणि एक मैदानं गाजवणारा हा सुशांत गायकवाड आज आपण ॲज अ आयडॉल म्हणून त्याला देखील खेळताना बघतोय. एक प्रख्यात खेळाडू आहे, प्रतिभावंत खेळाडू आहे, डावखुऱ्याचा फलंदाज, एक ताकदवान खेळाडू. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं सुनील खर्डेला, डावखुऱ्याचा तोही फलंदाज आहे. नगर जिल्ह्यातील त्याने एक अर्धशतक झळकावलं. चांगला बॉल, वाह, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला हा चेंडू, वासिक पासून दूर निघून गेला. कौतुक करावं लागेल योगेश भालेकर यांचं. बॉलच्या लाईनमध्ये आले होते वासिक शेख, परंतु तिथून देखील बॉल थोडासा बाहेर निघाला. टप्पा पडल्यानंतर हलकसं वळण घेत शेखरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून गेल्या. धावसंख्यात स्थिर, धावफलकावर 31 लॉस ऑफ 1 विकेट. शॉर्ट बॉलचा वापर, मिड विकेटला बॉलला फोर्स केलाय, चांगला फटका तिथे खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे, बॉलला अडवतायत, चांगला रिटर्न बघायला मिळतो. तोपर्यंत एक सिंगल ती मात्र इकडे परिपूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या 32 वर जाताना दिसते. एक फलंदाज बाद 32 धावा आपण धावफलकावरती पाहतो आहे. प्रयत्न दोन्ही संघांना करावे लागतील. विजय दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे, कारण स्पर्धा तेवढी महत्वाची आहे. या स्पर्धेमध्ये सुपर 8ला प्रत्येकाला जायचं, या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला जिंकायचं, या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ मालकाला वाटतं की त्या 2 व्हीलरवर बसायचंय आणि तो मान कुणा ऐकायला मिळणार आहे. 12 संघ खेळत आहेत, परंतु त्या 12 संघांमध्ये मोठा संघर्ष आहे. कोतुळ प्रीमियर लीग ही स्पर्धा जिंकण्यात इतकं सोपं नाहीये. इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, इथे तुम्हाला मेहनत करावी लागेल, इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल, इथे चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि इथे तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करणं ते मात्र गरजेचं ठरणार आहे. धावसंख्या 32, एक गडी बाद. योगेश तयार, बॉल हवेत आहे, फटका इथे उंच आकाशामध्ये, थोडासा मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपला जातोय, झेल पकडतायत क्षेत्ररक्षक, एक सुंदर झेल. फलंदाज सुशांत गायकवाड यांचा संपतोय खेळ. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. सुशांत गायकवाड शांत, एकांत आणि निवांत होऊन माघारी जाताना दिसत आहेत. परंतु नवीन फलंदाज त्याच तालुक्यातील पारनेर तालुक्यातील खेळाडू ओमकार उदावंत, टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर. लेदर बॉल क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला खेळाडू आहे ओमकार उदावंत, फलंदाजी करण्यासाठी येताना दिसत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला योगेश भालेकर, ज्यांनी आतापर्यंत प्रभावित केलंय. काय सुंदर गोलंदाजी करतायत, नियंत्रित गोलंदाजी आपण योगेश भालेकरची पाहतोय. रडपमध्ये थोडासा बिघाड आहे, त्यामुळे डेड बॉलची घोषणा देखील करण्यात आली आहे. सतीश भालेराव सर, बाळा खाडे सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोष भालेराव सर यांना आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. गोलंदाज योगेश आल्याबरोबर स्विच करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. खरं तर हा फटका खेळत असताना तुम्हाला सराव फार गरजेचा असतो. बॉलच्या लाईनमध्ये तुम्हाला यावं लागतं. आय कॉन्टॅक्ट म्हणजे चेंडूवरची तुमची जी नजर आहे ती देखील बरीचशी महत्त्वपूर्ण ठरते. आणि पहिला चेंडू ज्यावेळेस तुम्ही आल्याबरोबर पहिला चेंडू स्विच खेळता त्यावेळेस तो फटका खेळणं तितकं सोपं नाही आहे. त्यामुळे योगेश भालेकरचं कौतुक करावं लागेल, अचूक त्यानं गोलंदाजी करतात. अजून एक डॉट बॉल, बॉल हवेत आहे, टॉप एज, कॅच केला जातोय कॅरी आणि फलंदाज इथे होतील ओंकार उदावंत. शून्यावर बाद, सिल्वर डकची शिकार. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी.
तिसरा गडी बाद झालाय 32 धावा धावफलकावर. ओंकार उदावंत बाद झाले, शून्यावर त्यांना माघारी जावं लागलं. परंतु आता नवीन फलंदाज न्यू बॅटर आलेत, जितू चव्हाण यांना तुम्ही बघणार आहात. हे मैदान ज्या फलंदाजाने अनेक वेळा गाजवलं, या मैदानावरचा प्रत्येक प्रेक्षक ज्या खेळाडूला ओळखतो तोच जितू चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. परंतु आज त्याला चांगला खेळ करावा लागेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि त्या अडचणीतून संघाला बाहेर काढण्याची जबाबदारी आहे. 3 गडी बाद 32 धावा आल्याबरोबर ओहो हो वाह, योगेश भालेकरचं कौतुक करावं लागेल. बॅटची इनसाइड एज आणि त्यानंतर चेंडूने घेतलाय थेट यष्ट्यांचा वेध. फर्निचर फ्रॅक्चर केले जात आहे आणि या ओव्हरमध्ये 3 विकेट्स इथे योगेश भालेकर मिळवत आहेत. फक्त 1 धाव आणि 3 विकेट्स. एकदा योगेश भालेकरच्या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी. ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि 3 महत्वपूर्ण विकेट मिळवल्यात. नाव आहे योगेश भालेकर, जे स्वतः संघाचे आयकॉन आहेत. खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. 4 गडी बाद 32 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. वासिक शेख यांच्यावर आता जबाबदारी मोठी असणार आहे. वासिक शेख यांना मात्र इथून पुढे धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. परंतु समोर बशीर शेख जे गोलंदाजी करण्यासाठी. चांगला बॉल ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. या मैदानाला गुदगुल्या करत एक्स्ट्रा कव्हरमध्ये थोडंसं फंबल आणि त्याचा फायदा हा फलंदाजी करणाऱ्या संघाला होईल. 1चं 2 मध्ये रूपांतर केलं जातं. 2च्या मदतीने धावसंख्या 34 आकड्यावर जाताना दिसते. 4 गडी बाद 34 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. या गोलंदाजीचा प्रतिकार करायचा आहे. इथून पुढे चांगल्या पद्धतीने फलंदाजी करून धावा बनवायच्यात. एक फायटिंग टोटल ती मात्र इथे उभी करायची आहे. तोच प्रयत्न, तोच मानस फलंदाजांचा असेल. बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय. झेल घेण्याची संधी स्वतः गोलंदाज. वाह, कमालीचा झेल. फलंदाज वासिक शेख यांचा देखील खेळ इथे संपतोय. मिळते मोठी विकेट. बिग विकेट गॉन. आयकॉन वासिक शेख बॅक टू द डगआउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. खूप सुंदर गोलंदाजी आपण बशीर शेखची देखील इथे पाहतोय मित्रांनो. योगेश भालेकरने जरी मागच्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या असल्या परंतु त्यामध्ये सातत्य देखील बघायला मिळालं. बशीर शेख आले आणि बशीर शेखनं संघाचा प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन त्याला मात्र बाहेरचा रस्ता दाखवला. बशीर शेख यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर गणेश घाटकर यांच्या वतीने 201 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल विकेट हॅट्रिक साठी. बाजीराव सदगीर यावेळेला चांगला बॉल. इकडे आपण जर पाहिलं तर खूप चांगले क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळतंय. 1 धाव पूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती मात्र पुढे जाऊन पोहोचली आहे 35 धावा. 5 फलंदाज बाद 35 धावा धावफलकावर. बशीर शेख एक रिॲक्शन एक्सप्रेशन आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. खूप चांगली गोलंदाजी आणि शरीरयष्टी आपण बशीर शेख यांची जर पाहिले ना तर गोलंदाजीसाठी अगदी अनुकूल आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत. फुलर लेंथवरचे चेंडू हाताळतायत. व्हेरिएशन देखील पाहायला मिळतं. गोलंदाजीचा विचार जर आपण केला तर आत्तापर्यंत 9 चेंडू टाकलेत, 10 धावा दिल्यात आणि 1 विकेट त्यांनी मिळवलेली आहे. पुढचा बॉल पुढे टाकला होता. याही वेळेस लेंथ बॉल होता. लॉंगॉनच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये बॉलला अडवत आहेत. रिटर्न चांगला आहे. 1च धाव मिळेल आणि 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे 36 या आकड्यावर. स्ट्रगल करताना दिसतोय फलंदाजी करणारा संघ. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 14 धावा होत्या परंतु त्यानंतर आता 4.4 षटकं संपलेत आणि धावसंख्या 36 आहे. हा क्रिकेटचा खेळ. यावेळेला बिग हिट केला जातोय. स्लॉट मध्ये बॉल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा.
बाजीराव सदगीर यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका, ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर झाला आणि त्यानंतर चेंडूने केली हवाई सफर. तिथे 6 धावा मिळाल्या. 6च्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती पुढे जाऊन पोहोचते आहे 42 धावा. याच फटक्यांची गरज, याच पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघावर थोडासा दबाव तो टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल. परत एकदा तो प्रयत्न राहिलाय, परंतु हा फटका तर फसतोय. लॉंग ऑफ बॉलच्या खाली येतोय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण खराब होताना दिसतंय. कॅच कॅरी करू शकले नाहीये. उंच गेलेला चेंडू होता आणि जज केला होता. बॉलच्या खाली देखील आले होते, परंतु हातातनं बॉल टॉस झाला आणि पडला खाली. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर 5 गडी बाद 44. 44 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. पाच ओव्हर संपल्यात आणि मित्रांनो 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 5 गडी बाद 44 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि हे शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी स्वतः संघाचा संघनायक, बोटा गावाला बिलॉंग करणारा शेखर शेळके गोलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला आपण अमोल सदगीर यांना पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला बाजीराव सदगीर यांना आपण बघू शकता. दोन्ही संघ मालक आहेत विठुमाऊली 11 म्हाळुंगी संघाचे. बाजीराव सदगीर आणि अमोल सदगीर या 2 खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. परंतु शेवटचं षटक, महत्त्वाचं षटक, अंतिमचं षटक घेऊन शेखर शेळके आलेत. अब शेखर शेळकेच्या विरुद्ध कशा पद्धतीने कामगिरी केली जाणार आहे ते बघणं देखील बरंचसं महत्त्वाचं आहे. कोतुळ प्रीमियर लीग, कार्यसम्राट, आमदार चषक 2025 आपण सर्वजण इथे अनुभवत आहात. 6वं पर्व, 6वं वर्ष या स्पर्धेचं राहिलंय. आज 6व्या पर्वामध्ये एकूण 12 संघ खेळत आहेत. 12 संघांमधून 1 संघ विजेता ठरणार आहे स्पर्धेचा. टप्पा पडला, खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. यष्टीरक्षक चुकलेत तिकडे, परंतु 1 धाव रोखू शकले नाहीयेत. 22च्या मदतीने 1 धाव पूर्ण केली जाते आहे. फलंदाज चुकले, यष्टीरक्षक चुकले आणि त्यानंतर जी धाव निघते ती 22च्या मदतीने असते आणि अगदी त्याच पद्धतीने इथे 1 धाव मिळाली आहे 22च्या सहाय्याने. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल आणि धावसंख्या पुढे जात असताना 45 धावा. शेखर शेळके यांना आपल्या स्क्रीनवरती आपण बघू शकता. कर्णधार आहेत, कॅप्टन आहेत, जबाबदारी त्यांच्यावर देखील मोठी आहे. शेवटचं षटक हाताळत आहेत. पुढे सरसावले होते परंतु बॉलच्या लाईनमध्ये नाही आहे. अवे फ्रॉम द बॉडी फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रिव्ह्यूची मागणी इकडे करण्यात आलेली आहे. 3ऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात येते आहे. बघूयात काय निर्णय असेल. संतोषजी भालेराव सर 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतो आहे. खरं तर आमच्या 7S लाईव्हचे मुख्य कॅमेरामॅन दीपक कसरे यांचा आज वाढदिवस आहे. खरं तर 7S लाईव्हची ज्यावेळेस स्थापना झाली, ज्यावेळेस 7S लाईव्ह सुरू झालं, त्यावेळेसपासून 7S लाईव्ह सोबत असलेला अतिशय होतकरू, अतिशय कष्टाळू आणि अतिशय मेहनती आमचा दीपक कसरे आहे. आणि आज त्याचा वाढदिवस, त्याला आमच्या सर्वच कोतुळ प्रीमियर लीगच्या आयोजक कमिटीच्या वतीने, आमच्या अकोले तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीने आणि नगर जिल्हा टेनिस क्रिकेटच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षाच्या शुभेच्छा. उदंड आणि निरोगी आयुष्य आपल्याला लाभो हीच सदिच्छा असणार आहे. निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे. डिसिजन पेंडिंग आहे. अगदी काही क्षणातच आपल्यापर्यंत निर्णय येईल. आमचे स्कोरर बिझी आहेत, आमचे 3रे पंच बिझी आहेत आणि आपल्यापर्यंत निर्णय देतीलच. आजचा दिवस या स्पर्धेतला बराचसा महत्त्वपूर्ण दिवस आहे, कारण आज शेवटचे 4 संघ खेळत आहेत. यातून 2 संघ कॉलबॅकमध्ये जातील आणि उद्या तुम्ही कॉलबॅकची लढती बघणार आहात. उद्या 6 संघ कॉलबॅकला येणार आहेत. 6 संघांमधून 2 संघ उद्या सुपर 8ला जाणार आहेत. त्यामुळे आजपेक्षा उद्या जास्त संघर्ष तो या स्पर्धेमध्ये नक्कीच बघायला मिळेल. पव्यात निर्णय काय असेल आपल्यापर्यंत अगदी काही क्षणातच निर्णय पोहोचवला जाणार आहे.
कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. खरं तर आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण अनुभवतो. कोतुळेश्वर देवस्थानचे विश्वस्त अध्यक्ष कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब सन्माननीय योगेश देशमुख साहेब, अय्याजभाई काजी, राजेशजी घाटकर, इरफानभाई सय्यद, इकरारभाई काजी, अजित देशमाने, जमीरभाई काजी, निखिल मुठे, राजू पवार, अमित पवार, सोमा जाधव, अनिल खरात, सचिन सोनुले, अक्षय पोखरकर, संदीप अप्पा घाटकर, इम्रानभाई अत्तार, सोनू अत्तार, गणेश घाटकर, श्रीराम शेठ खुल्लम, संतोषजी नेवासकर, भगवत शेठ खुल्लम, अमोलजी घोरपडे आणि अनिकेत गुंजाळ ही सर्व आयोजक कमिटी आहे. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने बॉलला स्टिअर केले, फक्त दिशा दिली आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत, बॉलला अडवतायत देखील, परंतु बॉलला अडवत असताना बराचसा संघर्ष पाहायला मिळतोय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि तिकडे 3री धाव मिळेल की मिळणार नाही त्यासाठी मात्र 3ऱ्या पंचांची मदत देखील घेतली जाईल. फलंदाज सुरक्षित आहेत की आपल्या घरातून थोडेसे दूर राहिलेत ते देखील चेक केलं जाणार आहे. आदर्श नगर, सर्व युवा खेळाडू, इंदिरानगर, कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब आणि सर्वच आयोजक कमिटीचे सदस्य यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. या स्पर्धेच्या निमित्ताने 5 गडी बाद 45 धावा, ओव्हर नंबर 6 अर्थात शेवटचा षटक सुरू आहे. माजीराव सदगीर आणि अमोल सदगीर ही जोडी आहे मैदानामध्ये. कारण महत्त्वाचे फलंदाज लवकर बाद झाले, अर्धा संघ थंड झाला, अर्धा संघ गारद झाला, 5 गडी बाद झाले आणि 5 गडी बाद झाल्यानंतर आता जबाबदारी ही मोठी आहे. आयोजकांचं खरोखरच कौतुक करावं लागेल, कारण टेनिस क्रिकेट आज एक मोठ्या उंचीवरती गेलं. टेनिस बॉल क्रिकेटला आज चांगले दिवस आलेत. याच टेनिस बॉल क्रिकेटला चांगले दिवस येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आज ग्रामीण भागामध्ये देखील अनेक मोठ्या स्पर्धा व्हायला लागल्यात. आयोजकांचं देखील तितकंच मोठं योगदान आहे. आयोजकांना देखील त्याचं श्रेय द्यावं लागेल, कारण आयोजक खेळाडूंसाठी चांगल्या स्पर्धेचं आयोजन करतात. त्या स्पर्धेमध्ये चांगले लाईव्ह टेलिकास्ट असतं, चांगले पंच असतात, चांगले समालोचक असतात आणि ते खेळाडूंना प्रसिद्ध करतात. आणि यूट्यूब लाईव्ह असल्यामुळे कोणता खेळाडू कुठे खेळतोय हे देखील आपल्या सर्वांना बघायला मिळत असतं आणि त्याच्या सर्व रील्स सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील प्रत्येक प्रेक्षकापर्यंत, खेळाडूपर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे आयोजकांचं मोठं योगदान असतं, कारण आयोजक चांगली स्पर्धा भरवतात, तिथे चांगलं टेलिकास्ट, चांगले समालोचक असतात. त्यामुळे आयोजकांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. बघूयात निर्णय काय असेल, तो आपल्यापर्यंत काही क्षणातच येईल. यस, निर्णय आलाय. फलंदाज धावबाद आहेत. विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार केटरर्स, माननीय इरफानभाई सय्यद यांची बळीची टाळी. सदगीर बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज महेश गोरडे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटचं षटक सुरू आहे, शेवटचे काही चेंडू बाकी आहेत, धावसंख्या 47 झाली आहे. एक चांगल्या टार्गेटकडे तुम्हाला जावं लागेल. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 3 चेंडूंमध्ये तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, आक्रमकता दाखवावी लागेल. बघूयात काय घडतं. यावेळेस चांगला बॉल पुढे टाकला होता, यष्टिरक्षकाकडनं थोडीशी चूक होताना दिसते आहे आणि त्याचं रूपांतर एका धावेमध्ये करण्यात आलं. 22च्या मदतीने मिळालेली ही एक सिंगल आपण इथे पाहतो आहे. एकच्या मदतीने धावसंख्या 48, 6 गडी बाद. कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं एक सुंदर, सुबक, प्रभावी आयोजन आपण इथे पाहतो आहे. एक शानदार आणि दर्जेदार स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतोय. आडव्या बॅटनं बॉलला खेळलाय, क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये काऊ कॉर्नरला बॉलला अडवलं जाईल. क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरून आलेत, एकदा पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि तिथे दुसरी धाव मिळणार नाही. दुसरा फलंदाज या ओव्हरमध्ये धावबाद होताना दिसतो आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार केटरर्स, माननीय इरफानभाई सय्यद यांची बळीची टाळी.
7 फलंदाज बाद, धावसंख्या 49 आणि आता शेवटचा एक चेंडू तो या इनिंग मध्ये बाकी आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसत आहेत. वैभव आलेत, चांगली गोलंदाजी शेखर या ओव्हरमध्ये देखील करताना दिसलेत. अजून एक फलंदाज धावपात होताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपणार आहे. निर्धारित 6 षटकांचा खेळ संपलाय आणि निर्धारित 6 षटकांमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाने अर्थात विठुमाऊली 11 म्हाळुंगी संघाने धावा बनवल्यात 49 आणि या मॅचला जिंकण्यासाठी कोतुळेश्वर केटरर्स या संघाला धावा बनवायच्यात 50 धावा. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब कोतुळ आयोजित असणारी कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा कोतुळ प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. आणि या कोतुळ प्रीमियर लीगचा आज तिसरा दिवसातील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे दोन्ही टीम आपले अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचे आणि ते गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण यूट्यूबला मॅच असल्या कारणाने त्या ठिकाणी खेळाडूंची नावे देखील गरजेची आहे. कोतुळेश्वर कॅटरर्स कोतुळ बाळासाहेब गीते प्रसिद्ध आचारी यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला विठुमाऊली 11 म्हाळुंगी बाजीराव सदगीर, रावसाहेब सदगीर, सचिन सदगीर प्रसिद्ध कांदा व्यापारी यांच्या मालकीची असणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि यांच्यातील सुरू असणारा संघर्ष 6 षटकांचा सामना आहे आणि 6 षटकांमध्ये कोतुळेश्वर कॅटरर्स संघाला धावसंख्या करायची आहे ती 50. पाहूया या 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना काय होणार. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. मी आभारी आहे या ठिकाणी या स्पर्धेचं भव्य दिव्य आणि डोळे दिपवणारं आयोजन ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली केलं जात आहे एक युवा उद्योजक आणि क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व योगेश शेठ देशमुख यांचे, त्यांच्याबरोबर त्यांची सगळी कमिटी यांचा देखील मनापासून आभारी असणार आहे. आणि आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अतिशय महत्त्वाचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 50 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. संगमनेर तालुक्यातील बोटा गावचे खेळाडू शेखर शेळके पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भिवंडी तालुक्यातील भावाळे गावचे योगेश भालेकर. थोडीशी घाई करा, बरेच आपण मागे चाललेलो आहोत कारण दुसरा सामना अगदी दुसऱ्या डावात आलाय आणि जवळपास 2:15 वाजलेले आहेत. त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. आयोजकांची कोणतीही इच्छा नाही आहे ओव्हर कमी करण्याची. समजू शकतो खेळाडू लांबून येत आहेत परंतु आपलं सहकार्य देखील तेवढंच गरजेचं आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. पंच या गोष्टीची या बाबीची नोंद आपण देखील घ्यायची आहे. योगेश भालेकर यांना आपण या ठिकाणी पाहतोय. आपल्या भावाळे गावासाठी क्रिकेट त्यांनी चांगलं खेळलं आहे, भिवंडी तालुक्यासाठी खेळलं आहे, त्याचबरोबर सिल्वर स्टारसाठी देखील चांगलं क्रिकेट खेळलं आहे. चांगले अष्टपैलू असल्या कारणाने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून त्यांनाही मागणी असते. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी हडपसर फातिमानगर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. वाशिकांचा पहिला बॉल हलक्या हाताने ढकलला पॉईंटच्या दिशेने, 1 रन त्या ठिकाणी घेतला गेला आहे. एक पुण्याचे खेळाडू आहेत, एक भिवंडीचे खेळाडू त्याचा आयकॉन म्हणून. तर या ठिकाणी शेखर शेळके यांना आपण पाहतोय. शेखरच्या खेळाची चर्चा अगदी विकी स्पोर्ट्सला बाळेमध्ये देखील खेळताना पाहायला मिळाले आणि संगमनेरच्या तालुक्यात संघाचं प्रतिनिधित्व करतात. शेखर शेळके असतील, राहुल शेळके असतील, सागर शेळके असतील, हे तिन्ही शेळके आणि बोटागाव हे सुद्धा सातत्याने चर्चेत आले ज्यावेळेला शेखर मैदानाच्या आतमध्ये येतात. परंतु पुण्याचे नामवंत अष्टपैलू खेळाडू, महाराष्ट्रातील सर्वात उंचपुऱ्या आणि अष्टपैलू खेळाडूंपैकी एक, गोलंदाजीसाठी वाशिक शेख. पन्नास धावांचा पाठलाग करायचा आहे. शेखर बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं परंतु बॉल थर्डमॅनच्या दिशेने जातोय. शेखर नावाची रन मशीन सुरू झाली आहे. 4 धावांनी चौकार.
अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. चांगला फटका येताना पाहायला मिळालाय. छोटंसं हे आयोजन जर पाहिलं तर आज आपण या ठिकाणी पाहतोय मानाचं आयोजन आहे. यात चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला ऑन साईडला ढकललाय. एक प्रतिष्ठित गाव म्हणून देखील ओळख आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मुळा नदीच्या तीरावर वसलेलं हे गाव, कोतुळेश्वराचं मंदिर गावची ओळख. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आजूबाजूच्या गावांसाठी बाजारगाव म्हणून देखील ओळखलं जातं हे कोतुळ. आणि आज क्रिकेटच्या रंगात हेच कोतुळ गाव आपल्याला रंगताना पाहायला मिळत आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झालाय. निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पहिल्या डावात चांगल्या पद्धतीची गोलंदाजी योगेश भालेकर यांनी केली होती. आता मात्र बॅटिंग करावी लागणार आहे. लक्ष तेवढं मोठं नाही आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. यामध्ये तुम्हाला चांगले प्रयत्न करावे लागतील. दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले करावे लागतील. वाशिक ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या क्षेत्रात ढकललाय, परंतु तिकडे प्रोटेक्शन आहे. त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 7Hचं लाईव्ह कव्हरेज देखील चर्चेचा विषय पाहायला मिळतोय. कोतुळ गाव देखील चर्चेत पाहायला मिळत आहे, कारण कोतुळकरांचं आयोजन अख्ख्या जिल्हाभर चर्चा असते. अख्खा जिल्हा नाही, नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चर्चा या कोतुळच्या आयोजनाची असते. इकडे आयकॉन म्हणून आपल्याला बोलवलं जाईल का, आयडॉल म्हणून बोलवलं जाईल का, याची देखील चर्चा असते. आणि जिल्हा आजूबाजूच्या जिल्ह्यातील देखील नामवंत खेळाडूंना या ठिकाणी आयडॉल म्हणून बोलावलं जातं आणि ही स्पर्धा चर्चेत देखील पाहायला मिळते. म्हणून योगेशजी देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं विशेष कौतुक, कारण ही मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे. यावेळेला खराब बॉल होता, त्याचाच फायदा या ठिकाणी शेखर यांनी घेतलाय. फक्त दिशा दिली पॉइंटला आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. 4. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. 4 धावांची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 11 धावा तब्बल पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीची कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे, परंतु क्रिकेटच्या या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा. चालू असणारा सामना आपण पाहतोय. कोतुळेश्वर कॅटरर्स कोतुळ, बाळासाहेब गीते यांचा संघ. दुसऱ्या बाजूला विठू माऊली 11 माळुंगी, बाजीरावजी सदगीर, रावसाहेब सदगीर आणि सचिन सदगीर प्रसिद्ध कांदा व्यापारी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रसिद्ध आचारी आहेत, एका बाजूला प्रसिद्ध कांदा व्यापारी आहेत. आणि व्यापारी आणि आचारी यांच्यातील ही लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. योगेश भालेकर आणि शेखर शेळके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. थोडंसं नियोजन मात्र यष्टांच्या मागून मात्र कर्णधार करण्याचा प्रयत्न करतायत. याही परिस्थितीमध्ये मॅचमध्ये यायचं. माझ्या मते कोण आहे, कीपर कोण आहे? योगेश आहेत, एक नामवंत खेळाडू आहेत संगमनेर तालुक्यातील. जवळ मॅचच्या दिशेने ओमकार यांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतो. ओमकार उदावंत पारनेर तालुक्यातील एक नामवंत खेळाडू आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, फटका फसला होता, मात्र या ठिकाणी प्रॉपर बॉलवर गेले नाहीत आणि बॉल सीमा रेषेच्या पार जातोय. 4 चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. येस, चौकार येताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्या पुढे जाते. 15 धावा. चांगली सुरुवात झाली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु यावेळेला बॉलला थोडंसं कट करण्याची क्षमता सुद्धा आहे ओमकार उदावंते यांच्यामध्ये. पहा, गोलंदाज फलंदाज दोघेही चांगलेच असतात, परंतु प्रत्येकाने जी रणनीती बनवली आहे ना, त्याच्यापैकी कोणाची रणनीती यशस्वी होतोय हे महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्यात तुम्ही कालच्या मॅचमध्ये काय केलं हे अजिबात महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही आजच्या मॅचमध्ये काय करताय, सकाळच्या मॅचमध्ये काय केलं यापेक्षा आत्ताच्या मॅचमध्ये काय करताय हे खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेट हे वर्तमानात खेळलं जातं आणि त्यामुळे प्रत्येक मॅचमधून तुमची सुरुवात ही 0 पासूनच होते. 50 केले म्हणून 51 पासून सुरुवात नाही होणार आहे. प्रयत्न करावे लागतील. यावेळेला बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा स्ट्रोक जर पाहिलं तर पॉईंटलाच खेळलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. थोडंसं संयमाने देखील योगेश खेळतायत. जोडीला धडाकेबाज शेखर देखील आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 2 दिवस का होईना या स्पर्धेचा घटक होऊ शकलो याबद्दल मी अय्यसभाई आपले आणि योगेश भाऊ आपले दोघांचेही मनापासून वर्षातून एकदा कोतुळेश्वराचं दर्शन आणि कोतुळची वारी आमच्यासाठी क्रिकेटच्या स्पर्धांच्या माध्यमातून नित्याचीच झाली आहे. फक्त यावर्षी 2रा आणि 3रा दिवस वाट्याला आला. ललित लहामगे
राजूरचे प्रसिद्ध भेळीचे व्यापारी आणि धडाकेबाज सिक्सर किंग यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पुरस्कार शेखर शेळके यांच्या असेल. ओहो, यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉईंटला स्ट्रोक खेळायचा होता, परंतु यशस्वी नाही होत आहे. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. ललित यांना देखील मिस करतोय. कदाचित आज ते या टीममध्ये कुठल्या तरी टीममध्ये होते. 16 धाव फलकावर आहेत. 50चा पाठलाग करायचा, विकेटसाठी जावं लागेल. मॅच अजूनही संपलेली नाही आणि ओमकारच्या मनात तेच घोळतंय, मला कुठेतरी विकेट घ्यायची आहे. आणि समोर जर पाहिलं तर शेखर शेळके यांच्यासारखे एक दर्जेदार खेळाडू आहेत. यावेळेला टोलावलाय बॉल, फटका मात्र मिड विकेटच्या दिशेने जाईल. फुलटॉसला योग्य दिशा नाही देऊ शकले. 1 धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ओमकार उदावंते यांनी देखील या हंगामात एक मोटरसायकल जिंकली मालिकावीराच्या स्वरूपामध्ये आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आय थिंक शिरूर या ठिकाणी तेच इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. 7Sची टीम मात्र खूप तत्पर आहे. ज्या गोष्टींचा उल्लेख होतोय त्या ठिकाणी कॅमेरामॅन आपला फोकस करतायत, त्यामुळे तुमचं देखील विशेष कौतुक. आणि खरोखर या स्पर्धेत आल्यानंतर 7Sने लक्ष वेधून घेतलंच आहे. हो, यावेळेला कदाचित बोल्ड आउट करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु राऊंड द विकेट बॉलिंग करतायत. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही राऊंड द विकेट बॉलिंग करताना त्यावेळेला तुमचा अँगल थोडासा वेगळा बनतो आणि डावखुऱ्या हाताच्या बॅटरला ज्यावेळेला तुम्ही यॉर्क करायला जाताना बॉल अँगल बनवत असताना बाहेर जातो. तेच पाहायला मिळालं आणि व्हाईट बॉल आलाय. कारण तुम्ही कोणत्या अँगलने बॉलिंग करताय, कोणत्या दिशेने बॉलिंग करताय, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळात. दुसरी ओव्हर सुरू असताना 18 धावा. मागील षटकाच्या तुलनेत हे षटक बरं राहिलंय आतापर्यंत, परंतु विकेटसाठी जावंच लागणार आहे. योगेश बालेकर. यावेळेला शेवटच्या क्षणी फटक्याला मुरड घातली. बॉलची उसळी थोडीशी जास्त होती. अंतिम क्षणी योगेश यांनी पाहिलं आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते 19 वर. 11 धावा होते पहिल्या षटकात. पहिल्या षटकात 11 होत्या आणि या षटकात 8 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 19 झाली. बऱ्यापैकी नियंत्रण आहे. फक्त चिंतेची बाब हीच असणार आहे की विकेट सुद्धा येणं गरजेचं आहे या ठिकाणी विठू माऊली 11 माळुंगी टीमला. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी. सगळ्यांना प्रश्न पडतो, सगळ्यांना इच्छा असते, उत्कंठा असते की ही स्पर्धा कधी येणार आणि त्याबरोबर आमच्या टीमचा या ठिकाणी प्रवेश घेणार, आमची टीम येणार, आमचे आयकॉन येणार, आमचे आयडॉल येणार, आमचे स्थानिक खेळाडू येणार, त्या सगळ्यांना घेऊन आम्ही मैदानात उतरणार, त्यांच्या टीमच्या नावाचा उल्लेख होणार. ह्या सगळ्या गोष्टी प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळतात. तसं पाहिलं तर IPL आल्यानंतर जगाच्या क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलला आणि त्याचबरोबर आपलं टेनिस क्रिकेटही मागे राहिलं नाही. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी होतोय. योगेश आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर वासिक. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी केला, परंतु यावेळेला मात्र पुन्हा एक चांगला चेंडू या ठिकाणी टाकलाय. बॅटर जसे चांगले आहेत, नामवंत आहेत, तसे बॉलरसुद्धा नामवंतच आहेत. याही खेळाडूने मात्र पुणे जिल्हा नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र अख्खा गाजवलाय आणि महाराष्ट्रातील आघाडीच्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये वासिक शेख हे देखील नाव घेतलं जातं. हमराज मृत्युंजय या व्यावसायिक संघात देखील क्रिकेट खेळतात. तर दुसऱ्या बाजूला योगेश बालेकर या नावाची चर्चा फक्त भिवंडीत नाही, अख्ख्या ठाणे जिल्ह्यात आहे आणि आज ते आलेत कोथरूड या ठिकाणी. बिग हिट, टोलावलाय बॉल, परंतु टायमिंगच नाही झालंय. मागील डॉट बॉलने थोडासा दबाव वाढवला होता योगेश यांच्यावरचा आणि कुठेतरी तो दबाव हटवण्याच्या प्रयत्नात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फटका फसला. वाशिक यांनी घेतली विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची
मृत्युंजयमधून एकत्रित देखील खेळतात, परंतु ही प्रीमियर लीग आहे. इकडे तुम्ही विरोधात आहात आणि प्रत्येकाला बेस द्यावाच लागेल. एक चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न करेल तर त्या बॉलला टोलवण्याचा प्रयत्न एक करेल. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर उसळी होती, परंतु राजू थोडंसं लेझी खेळले. हा बॉल शॉर्ट सिलेक्शन नाही होऊ शकलं. शेवटच्या क्षणी फक्त बॅटची कडा घेतली. बॉल पाठीमागे जातोय, प्रोटेक्शन होतं तिकडे आणि त्यांच्याच दिशेने बॉल गेला. लगातार तिसरा बॉल डॉट टाकलाय. म्हणजे हे क्रिकेटचा खेळ असा आहे, तुम्ही गाफील राहायचं नाही आणि राहिला तर प्रतिस्पर्धी मॅचमध्ये येतात. आणि इकडे तेच पाहायला मिळत आहे. दोन उंचपुरे खेळाडू एकमेकांच्या विरोधात आहेत. एक राजू पाटे आहेत, दुसरे वाशिक शेख आहेत. कोथरूड प्रीमियर लीग KPL. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. पॉईंटच्या दिशेने त्या ठिकाणी अडवला जातोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. या ओव्हरमध्ये मात्र ऑफस्टंपच्या बाहेर बॉल ठेवायचा ही रणनीती वाशिक शेख यांनी बनवली आणि आतापर्यंत त्यांची ही रणनीती यशस्वी झाली आहे. 50 धावांचा पाठलाग करत असताना 2 ओव्हरला 19 असणारी धावसंख्या आता जर पाहिलं तर पोचते ती 20 वर. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते कोथरूड कॅटरर्स, कोथरूड बाळासाहेब गीते प्रसिद्ध आचारी. दुसऱ्या बाजूला विठू माऊली 11 माळुंगी, बाजीराव सदगीर, रावसाहेब सदगीर, सचिनजी सदगीर प्रसिद्ध कांदा व्यापारी यांच्या मधील हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु काय मैदान तयार केलंय. ही स्पर्धा दरवर्षी उत्तरोत्तर आलीक उंचावत चाललेली आहे. या ठिकाणी बरंच पाहिलं तर कनेक्टिव्हिटी थोडीशी कमी आहे, परंतु तरी देखील जे आयोजन केले ना कौतुक करावं लागेल. चांगला बॉल संयमाने फक्त ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न, परंतु तो यशस्वी नाही झालाय. खेळला बॉल ऑन साईडला, परंतु लगेच बॉलर त्या ठिकाणी पोहोचले आणि म्हणतात ना क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही, तेच पाहायला मिळालंय. 5 चेंडूमध्ये अवघी 1 धाव दिलेली आहे या ठिकाणी वाशिक शेख यांनी. 50चा पाठलाग करत असताना माझा संघही या ठिकाणी विजयासाठी प्रयत्न करणार हे वाशिक सांगतायत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल त्यावेळेला मात्र थडब्यांच्या दिशेने खेळलेत. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पोहोचतायत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर 4 धावा वसूल केल्या गेल्या. थोडीशी चूक झाली आणि वाशिक यांच्या षटकाची सांगता मात्र या ठिकाणी चौकाराने होताना पाहायला मिळते. 4 धावा, ओव्हर देखील संपली आणि चौकारही आलाय. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार येताना पाहायला मिळालाय. या छोट्या छोट्या चुका चालणार नाही. गोलंदाज मेहनत करतात, संधी निर्माण करतात, धावा वाचवतात, आपल्याला धावा त्या अडवाव्या देखील लागतील. आणि आता 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. अजूनही 3 षटकं बाकी आहेत, 26 पाहिजेत म्हणजे मॅच ऑन आहे. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. पहा, नाराज झाले, निराश झाले, स्पष्ट या ठिकाणी नाराजी पाहायला मिळते. कारण तुम्हाला धावा वाचवायच्यात. एकाचं काम आहे धावा करणं, एकाचं काम आहे धावा वाचवणं. एक बॅटिंग करतो, एक बॉलिंग करतो. एका डावानंतर भूमिका बदलतो. ज्यांनी बॅटिंग केली ते बॉलिंगला जातात आणि बॉलिंग केली ते बॅटिंगला जातात. परंतु हे सगळं चालू असताना आपल्याला मात्र खूप सारा आनंद मिळतो आणि तोच आनंद घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. क्रिकेटचा खेळ आपल्याला वेळ लावतो, मैदानात घेऊन येतो, तासनतास मैदानात बसायला लावतो. दिवसभरात सकाळची संध्याकाळ कधी होते हे सुद्धा कळत नाही. आणि हे सगळं होत असताना एखादा वडापाव खाल्लाय की नाही खाल्लाय याचं सुद्धा भान राहत नाही. आपण इथे येतो आणि क्रिकेटचेच होऊन जातो आणि ते होण्यासाठी खूप सारे प्रेक्षक आलेले आहेत. वर्षभर वाट पाहतात कधी कोथरूड प्रीमियर लीग येईल, कधी मैदानात जाईल आणि कधी मॅचेस. आता थोडंसं कालखंड बदललाय, बऱ्यापैकी पैसे सगळ्यांकडे आहेत. पूर्वी मात्र लोक घरूनच भाकरी घेऊन जायचे आणि दिवसभर त्याच खायच्या मैदानाच्या बाहेर आणि मॅचेस पाहायचे. आता कालखंड बदललाय, काळ बदललाय, क्रिकेटही बदललाय. यावेळेला बिग हिट टोलावलाय बॉल. राजू पाटे यांच्या बॅट मधून मात्र एक भव्य फटका आलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. टोमॅटोच्या बाजारपेठला क्रिकेटमध्ये प्रसिद्ध करणारं नाव सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. नाव राजू पाटे. 30 धावा धावफलकावर, 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. या पठ्ठ्याने बॉल हरवलाय वाटतं. येस, शोध पथक तिकडे गेलंय. जुन्नरचा झटका तिकडे दिलाय, आणलाय बॉल, परंतु अजूनही 20 धावांची आवश्यकता. काळ बदलला, क्रिकेट बदललं, क्रिकेट खेळण्याची स्वरूप बदलली. पहा,
चुरस तेव्हाही होती, चुरस आताही आहे. फक्त तो कालखंड असा होता अय्याजबाई, पायामध्ये चप्पल असायची, स्लीपर असायची. आता शूज आलेत. त्यावेळेला एक अख्ख्या गावात एक बॅट असायची, आता एकाकडे 4-4, 5-5 बॅट आहे. हा सुद्धा कालखंड बदललाय. यावेळेला फटका आणखीन एक चांगला पाहायला मिळाला. राजूचा पूल होतो सक्सेसफुल. हाही बॉल सीमारेषा पार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी आरुणे साहेब यांचा दणदणीत षटकार. पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळाच्या थोड्याशा चर्चा देखील करूयात, कारण खूप सारे सिनियर आहेत, दिग्गज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बदललेल्या क्रिकेटची चर्चा देखील होईल. परंतु राजू पाटे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 सिक्सर खेळलेत त्यांनी. आणखीन एक. यावेळेला मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत आणि पकडली जाते कॅच. राजू यांनी आपलं काम केलंय, परंतु होत आहेत आता आउट. विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. धन्यवाद. धन्यवाद डीजे. राजू पाटे यांनी त्यांचं काम केलं आहे, दबाव हटवलाय, लगातारचे 2 षटकार खेळले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत, बशीर आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. अकोल्याचे बशीर या ठिकाणी आलेले आहेत. जोडीला जर पाहिलं तर वाशिक आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 36 आहे. काळ बदललाय, काळाबरोबर क्रिकेट बदललाय. पूर्वी जर पाहिलं तर एखाद्या मोबाईल नव्हते, आपल्याला सांगायचं की अमुक एक हॉटेलच्या बाहेर तुम्ही भेटा, तिकडनं आपण सगळे एकत्र मॅचला जायचं. काही सायकलने डबल शीट जायचे, टिबल शीट जायचे, काही चालत जायचे. एकाच्या मोटरसायकलवर 4-4 जण बसले असतील. तो सगळा कालखंड आठवतोय. नाहीतर मग एखादी जीप ओपन असायची, त्याच्यामध्ये अख्खी टीम मात्र कोंबायची आणि मॅचला जायचं. या सगळ्या आठवणी ताज्या असणार आहेत आणि हेच सगळं आपल्याला आनंद देतं. ते आठवून देखील मात्र या ठिकाणी मन प्रसन्न होत असेल. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटला स्ट्रोक खेळलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 1ने पुढे जाते, ती म्हणजे 37 धावा धावफलकावर. कदाचित कित्येक टीमकडे एकच बॅट असायची. मैदानात गेल्यावर दुसऱ्या टीमकडे मागायचे, आम्हाला बॅट द्याल का. काही टीम द्यायच्या, काही लपून ठेवायच्या. तोही कालखंड होता. येस, अय्याजबाई यांचं जे की सगळेच प्रेक्षक कळवत आहेत. मॅच पाहण्यासाठी सायकलवरचा प्रवास प्रेक्षकांनी सुद्धा केला. आपल्या आवडत्या खेळाडूला पाहायला प्रेक्षकांनी प्रवास केलेत. त्या कालखंडात सायकलवर केलेत, आता 4 व्हीलरने करतायत. रिवर्सचा फटका खेळलाय. शेखर यांच्या बॅटमधून आलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि हा चेंडू सीमारेषेच्या पार पाठवलाय. 4. चांगली कामगिरी. कोतुळेश्वर कॅटरर्स, कोतुळ बाळासाहेब गीते यांचा संघ आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. धावसंख्या झाली 41. 9 धावांची आवश्यकता. शेखर चांगली बॅटिंग करतायत. वाशिक त्यांना चांगली साथ देत आहेत. गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. अमोल मात्र त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी आले खरे, परंतु धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि ती 4 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय आणि धावसंख्या झालेली आहे ती 42. अजूनही 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. ओव्हर संपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. धन्यवाद. अजून या ठिकाणी सुनील खर्डे यांच्या 57. खूप चांगले ग्राफिक्स देखील 7Sने या ठिकाणी बनवलेले आहेत. चमकलाय बाहुबली राहुरीचा आणि त्यांच्या बॅटमधून 57 धावा फक्त 20 चेंडूमध्ये त्यांनी या केल्या आणि त्याचे ग्राफिक्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊयात यानंतर होणारा सामना. मात्र
पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये ते देखील पाहायला मिळतील आपल्याला. चालू सामन्यातील विजेत्याबरोबर तो सामना होणार आहे. 8 धावांची आवश्यकता आहे. काळ आणि बदललेलं क्रिकेट याची चर्चा करणार आहोत आपण. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. धावसंख्या 1 त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यावेळी जर पाहिलं तर बॉल थोडेसे वेगळे असायचे. बऱ्याच जणांनी इथे उपस्थित असणाऱ्या कित्येकांनी बॉलचं आवरण गेल्यानंतर सुद्धा किती वेळा क्रिकेट खेळलंय. बॉलचं वरचं आवरण निघून जायचं आणि त्याने सुद्धा कितीतरी वेळा क्रिकेट खेळलं असेल. फुटलेल्या बॉलने सुद्धा आपण कित्येकदा क्रिकेट खेळलेलो आहे. परंतु आज क्रिकेटला चांगलेच दिवस आलेत. ओहो, यावेळेला कमी गती केली होती, अंदाज नाही आला आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव लेग बायच्या स्वरूपातील येते. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 11 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे. ती 10 चेंडू आणि 6. पाहूया या ठिकाणी मॅचला फिनिश करण्याच्या दिशेने वाटचाल होते. शेखर शेळके 20 वर खेळतायत. 10 चेंडूमध्ये बशीर आले जोडीला. शेखर यांच्याकडून खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे. टप्प्याचा बॉल, त्याच्यावर मात्र शेखर शेळके यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळालाय. बॉलला अडवलं जाते सीमारेषच्या दिशेने, परंतु तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी बशीर आणि शेखर यांनी घेतलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 46. 4 ची आवश्यकता. ह्या टॉससाठी यायचं मी विनंती असेल. पहिल्या मॅचमधील विजेते संघ आपण या ठिकाणी टॉससाठी दाखल व्हायचं आहे. पप्पू सोनेजी आपण इकडे आला असेल कुठे तर माझ्याशी संपर्क साधायचा आहे किंवा नदीमबाई. बिग हिट, खराब बॉल होता. शेखरने त्याचा समाचार घेतलाय आणि बॉलला जर पाहिलं तर सीमारेषेच्या पारच पाठवलंय. 6 धावा. एक मोठा विजय या ठिकाणी होतोय. कोथरूड कॅटरर्स संघाचा विजय. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. पहिल्या डावात जर पाहिलं तर सुशांत गायकवाड यांच्या 19, बाजीराव सदगिरी यांच्या 12 आणि त्याच्या जोरावर 49 वरी धावसंख्या गेली. पहिल्या डावाचे नायक होते योगेश भालेकर, ज्यांनी 2 ओव्हर टाकल्या, 4 विकेट घेतल्या, 10 धावा केल्या आणि बॅटिंगसाठी आल्यानंतर देखील 8 धावा केल्या आणि त्याच्याचमुळे या ठिकाणी